नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाला बघून आर्था धावतच बाहेर येते आणि काकू म्हणून आता तिला घट्ट मिठी मारते. आर्थाला बघून रमाला सुद्धा खूप आनंद होतो. ती सुद्धा आता आर्थाला जवळ घेते. त्यावर रमा आर्थाला विचारते की तू कशी आहेस, तर आर्था लगेच म्हणते की हे बघ अगं रमा काकू, तारा मात्र आरोहीला सांगत होती तू आणि अक्षय काका कसे वेगळे झालेत म्हणून, आणि तिला मात्र या घरातून ती बाहेर काढणार होती. तर आता हे ऐकून रमा विचारते की काय बोलते, आणि त्याच वेळेस तिकडे सोरा आंटी आली आणि त्या सोरा आंटीने मात्र तसे काहीच होऊन दिलेले नाही. रमा विचारते की सोरा चांगली आहे का, तर आता आर्था म्हणते की हो काकू, ती खरंच खूप चांगली आहे. त्यावरती आता रमा म्हणते की आर्था हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, सोराने सर्व काही थांबवलेलं आहे ना. मग ठीक आहे, आणि आरोही नक्की क्लासलाच गेलेली आहे ना. त्यावर आता आर्था म्हणते की हो काकू. आता रमा म्हणते की जा तू सुद्धा अभ्यास कर. त्यावरती आर्था आतमध्ये गेल्यानंतर आता रमा ही विचारात पडते आणि तिला स्वतःचा राग येतो, कारण मी सोराबद्दल कसा विचार करत होते आणि तसं अजिबात नाही. सोरा खरंच खूप चांगली आहे आणि मी का माणसांना ओळखू शकत नाही हेच मला नाही कळत. सोराने मात्र आज आरोहीला वाचवलं. आता हे ऐकून मात्र आणि तेवढ्यात आता रमाचा आणि सोराचा मोबाईल जो काही एक्सचेंज झालेला आहे तर ते बघून मात्र आता लगेच सोराच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तेवढ्यात मात्र रमा कॉल उचलते. तेव्हा सोराचा बॉयफ्रेंड आता म्हणत असतो की हे बघ बेबी, अगं कुठे आहेस तू, आणि जर मी तुला गिफ्ट केलेली साडी आहे ती नेसून जर तू नाही आली तर मात्र मी तुला माफ नाही करणार, आणि जर ती साडी तू नेसून आलीस तर मी तुला माफ करेल. आता हे ऐकल्यानंतर रमाला तर धक्काच बसतो, कारण हे असं कसं झालं. रमा आता विचार करते की हा फोन असा माझ्याकडे कसा, आणि माझा फोन कुठे आहे, माझा फोन सोराकडे आणि सोराचा फोन माझ्याकडे का. आणि तेवढ्यात मात्र आता रमाला त्या सोराचा जो बॉयफ्रेंड आहे तर आता त्या दोघांची झालेली धडक आणि त्याबद्दल तेथे घडलेले ते प्रत्येक क्षण आठवतात, आणि ती साडी सुद्धा सोरा नेसून गेलेली आहे हे सर्व तिला आठवते. म्हणजे हा सोराचा मोबाईल आहे तर, आणि सोरा मात्र ती साडी नेसून आता त्या बाईकवाल्याला भेटायला गेलेली आहे. तर नक्की हे सर्व काय चालू आहे आणि आज नक्की हे जे काही सुरू आहे ते मला कळायलाच हवे, असे बोलून मात्र आता रमा तिकडे यायला ठरवते. त्यानंतर आता इकडे सोराचा बॉयफ्रेंड आहे तर ठरलेल्या ठिकाणी मात्र आता सोराला भेटायला आलेला असतो आणि तेथे तो कॉफी वगैरे पित असतो, आणि त्या मुलाचं नाव आदित्य आहे. तेव्हा आता सोरा त्याच्या मागून अगदी छान तयार होऊन येते आणि म्हणते की आदी. आता आदी मात्र सोराला बघून इतका खुश होतो आणि तो सोराकडे बघून खूप खुश होतो. तेव्हा आता सोरा त्याला म्हणते की खरंच सॉरी, मला येण्यासाठी उशीर झाला बरं का, रिअली सॉरी. तेव्हा आदी लगेच उठतो आणि आता सोरा खूपच त्या साडीमध्ये इतकी सुंदर दिसत आहे ते बघून घट्ट तिला मिठी मारतो आणि म्हणतो की खरंच तू खूप सुंदर दिसतेस आज सोरा, म्हणजे निशा, तू खूपच सुंदर दिसत आहे म्हणून तिचं कौतुक करतो. तेव्हा मात्र आता तो तिला हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणतो. त्यावर आता सोराला काही कळत नसतं. सोरा म्हणते की नक्की काय बोलतो तू, मला काहीच कळत नाही. आता तो पुन्हा हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणतो. सोरा पुन्हा विचारते की काय तू असं का म्हणतोस, आज नक्की काही आहेस का. तेव्हा तो सोराला जवळ घेतो आणि म्हणतो की विसरलीस का. अगं सोरा, तुला आठवत नाही का आजच्याच म्हणजे यावर्षी ह्या जे काही आपण एकमेकांना अगदी काय बोललो होतो, एकमेकांना प्रपोज केलं होतं, एकत्र आलो होतो. तेव्हा आता सोरा इतके हसत असते. सोरा इतके हसते आणि म्हणते की काय आपण यावेळेस म्हणजे इतकं भेटलो होतो म्हणून आपण आता एकमेकांना अगदी त्यावेळेस तुम्हाला हॅलो म्हटला होता, आणि आज मात्र त्याबद्दल तुम्हाला इतकी साडी मस्त गिफ्ट केली म्हणून तिला इतकं हसू येत असतं. त्यावर मात्र आता लगेच आदित्य म्हणतो की हे बघ, हसण्यासारखं काही नाही, तो क्षण खूप महत्वाचा होता, आणि हे बघ यार, तुला साधं आठवत सुद्धा नाही. त्यावरती मात्र आता सोरा म्हणते की अरे मी तुझी गंमत केली, आणि हे बघ मला सांगशील का तू मला इथे काय बोलावलं, सांग बरं, ते सर्व जाऊन दे. त्यावरती आता आदित्य हसतो आणि तो सोराला जवळ घेत म्हणतो की अगं हे बघ, आजचा दिवस मात्र मी तुला येथे भेटण्यासाठी नाही बोलावलं, कारण माझ्या मनामध्ये खूप काही आहे तुला सांगण्यासाठी, आणि आठव आज मात्र मी आणि एक सेकंद म्हणून त्याने जे गिफ्ट तिच्यासाठी आणलेलं आहे आणि ते घेऊन येतो आणि म्हणतो की आज मात्र मी तुला सर्व काही सांगणार आहे. तर त्यावरती सोरा म्हणते की ओके ओके, सगळं काही तुझं ऐकून घेते, पण त्या अगोदर मात्र मला तुला खूप खूप काहीतरी सांगायचं आहे, ते पण खूप महत्वाचे आहे, पण हे बघ प्लीज शांतपणे सगळं काही तू माझं ऐकून घे. त्यावरती आता आदित्य म्हणतो की हे बघ मला काही ऐकून घ्यायचं नाही. त्यावरती आता सोरा म्हणते की प्लीज, अरे प्लीज माझं ऐकून घे. आता दोघंही एकमेकांना असं म्हणत असतात. एक म्हणतो की मला ऐकून घ्यायचं नाही, आज मात्र मला सेलिब्रेशन करायचं. तर आता सोरा म्हणते की प्लीज, अरे माझं ऐकून तरी घे तू. त्यावरती मात्र आता आदित्य तिला हेच म्हणतो की तू हेच बोलणार आहे, कारण तू दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम करते आणि तुझं दुसऱ्या कुणावर तरी लग्न होणार आहे, राईट.
त्यावरती आता सोरा म्हणते की नाही नाही हे बघ मला तसं म्हणायचं नाही, पण आदित्य म्हणतो की नाही आज मी तुझं ऐकून घेणार नाही नाही. आता दोघांचं सोरा त्याला म्हणते की अरे नाही हेच सुरू असतं आणि तो तिच्या बोटामध्ये आता अंगठी घालत असतो. त्यावर सोरा म्हणते की नाही आधी अगोदर थांब. आता आदित्य म्हणतो की आज मात्र मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आता त्यांच्या दोघांमध्ये हे सुरू असतं तर रमाला असं वाटतं की आता हा आदित्य आहे तो सोरावर बळजबरी करत आहे, तिच्या हातात बळजबरीने अंगठी घालत आहे जबरदस्तीने. आता रमाचा गैरसमज होतो, त्या दोघांचं वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि रमा तेथे येते. रमाने हे सर्व चोरून बघितलेलं असतं. तर सोरा त्याचा म्हणजे तो बोटामध्ये अंगठी घालत असतो तर सोरा आपला हात मागे ओढत असते आणि आदित्य माझा जो ऐकून घे प्लीज ऐकून घे असं म्हणत असते. आता हे रमा सर्व पाहते आणि तिला खूप राग येतो आणि तेव्हा मात्र आता हे जे काही सुरू आहे ते रमा बघून इतकी धावतच येते आणि आदित्यला ढकलून देते. आदित्य आता बाजूला होतो आणि रमाकडे रागानेच बघत असतो. सोरा मात्र जेव्हा आता रमाला बघते तर सोराला धक्काच बसतो. तेव्हा आता रमा म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली, तू अशी जबरदस्ती तिच्यावर करूच कसं शकतोस, तिला तू विचारलंस का तिची इच्छा आहे किंवा नाही. त्यावरती आता सोरा म्हणते की रमा अगं प्लीज ऐकून घे. पण रमा म्हणते की सोरा तू शांत बस. अगं तो तर नाही म्हणत होती तरी सुद्धा तो तुझ्या बोटामध्ये अंगठी घालत होता. आता सोरा म्हटल्यानंतर आदित्य म्हणतो की आता ही सोरा कोण आहे, काय ग तुला थांबवता येत नाही का त्याला, असे आता रमा सोरावरच ओरडते. त्यावरती आता आदित्य म्हणतो की सोरा आणि कोण सोरा आहे, तुम्ही कुणाला सोरा म्हणतात आणि तू नक्की कोण आहे, तुझा येथे येण्याचा काय संबंध आहे. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की माझा संबंध असा आहे की ती होणारी कुणाची तरी बायको आहे, अरे तिचं लग्न ठरलेलं आहे, तुला माहिती आहे का. हे ऐकून सोराला धक्काच बसतो, ती डोक्याला हात लावते कारण जे व्हायला नको आहे तेच होत आहे आणि सोरा आदित्यला हे सांगण्याचा प्रयत्न करत होती पण आदित्य ऐकूनच घ्यायला तयार नव्हता आणि हे सर्व अगदी म्हणजे त्या आदित्यने ऐकल्यानंतर आदित्यला तर धक्काच बसतो. तेव्हा आता रमा ही सोराला म्हणते की तू जा इथून मी बघते. तर आता आदित्य म्हणतो की नाही तुम्ही तिला विचारा की तिचा अगोदर माझ्यावर प्रेम आहे किंवा नाही, प्लीज तुम्ही हे सर्व विचारा. तर आता सोरा मुद्दाम खोटं बोलते. सोरा म्हणते की माझं याच्यावर प्रेम नाही. तेव्हा आता रमा म्हणते की तू ऐकलंस का, तिचं तुझ्यावर प्रेम नाही, कळलं ना तुला आता, त्यामुळे तू आत्ताच्या आता इथून जा. आणि रमा म्हणते की 1 मिनिट तू जा इथून, परत तिच्या समोर येऊ नकोस. आता सोराला नक्की काय करू हेच काही कळत नाही. आता मात्र सोराचा जो बॉयफ्रेंड आहे आदित्य तो नाराज होतो आणि म्हणतो की सोरा तू माझ्या बरोबर असं काही करशील खरंच मला वाटलं नव्हतं, तू मला धोका दिला. तेव्हा आता रमा त्याच्यावर ओरडते की बास तू निघ इथून. तेव्हा आता सोरा ही मनात म्हणते की अक्षयसाठी मला हे सर्व करावं लागतंय आणि प्लीज आदित्य मला माफ कर. असे बोलून मात्र आता लगेच रागाने आदित्य तिच्याकडे बघत तेथून निघून जातो. सोराचे डोळे भरून येतात. सोरा डोळ्यामध्ये आपलं पाणी लपवते. तर आता रमा विचारते की सोरा हे सर्व काय आहे, तरी सुद्धा आता सोरा काहीच उत्तर देत नाही. सोरा रमाकडे बघत असते आणि रमा रागाने सोराकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे तारा मात्र आता इरावतीला फोन करते आणि इरावतीला तिने जे काही कारस्थान करून ठेवलेलं आहे ते सर्व सांगत असते की ग्रॅमी तुला माहिती आहे का मी काय केलं. सोरा आणि रमा या दोघींचे फोन आहे तर ते सेम होते आणि ते फोन मी आता चेंज केलेत. म्हणजे हे बघ रमाकडे आज सोराचा फोन आहे आणि सोराच्या मोबाईलवर तिचा बॉयफ्रेंड आज तिला नक्की कॉल करेल आणि हे बघ कॉल आल्यानंतर मात्र आता रमा आणि सोरा या दोघींचं आता खूपच असं लफडं होऊन जाईल. सोराचा पडदा मात्र आता कट असेल कारण ती रमा मात्र आता सोराला या घरामध्ये राहूनच देणार नाही आणि मग मात्र मी आरोहीला कसं घरातून बाहेर काढते बघतच राहतो आणि त्या आरोहीला घरातून बाहेर काढल्याशिवाय मी काही शांत बसत नाही. बघ तू आता मी काय करते. आता हे ऐकता सर्व काही आर्था ऐकते. आर्था रागानेच मात्र आता ताराच्या हातातील मोबाईल अगदी हिसकावून घेते. तारा तिच्यावर ओरडते की काय काय सुरू आहे तुझं हे सर्व, ती हिंमतच कशी झाली माझा फोन घेण्याची. म्हणून आता आर्थाच्या तोंडात मारायला ती आपला हात उगारते. तेव्हा आर्था सुद्धा आता घाबरत नाही आणि तिचा हात धरते. तेव्हा आता आर्थाला मात्र सोराने तिला कसं अगदी खंकर केलेला आहे. ताराचा कोणताही त्रास सहन करायचा नाही याचा कानमंत्र जो काही दिलेला आहे तो आर्थाला आठवतो. आता मात्र सोरा आर्थाला घेऊन मात्र जेव्हा रूम मध्ये असते आता मात्र सोरा तिला विचारत असते की काय झालं आर्था बाळा. तेव्हा आता आर्था सांगायला सुरुवात करते कारण आता आर्था म्हणलेले असते की हे बघ थँक्स सोरा काकू, तू आज मात्र आता ताराला जे काही सुनावलंस ना ते अगदी योग्य केलंस. त्यावर आता सोरा म्हणते की हे पग यापुढे मात्र आरोहीला तुला सांभाळायचं आहे. जे हे पग अक्षय आणि रमा एकत्र येईपर्यंत मी तर आहेच इथे आणि जर उद्या असे झाले की माझ्याबद्दल घरच्यांना कळाले तर मात्र मला जावं लागेल आणि हे पग या घरातील काही लोक आहेत जळाऊ ते मात्र या दोघांना वेगळं करण्यासाठी प्लॅन करत आहे. परंतु तुला आता खंबीर व्हावं लागेल आणि या सगळ्याला मात्र सामोरं जावं लागेल आणि तुझ्या अक्षय काकासाठी आणि रमा काकूसाठी एवढं मात्र करशील ना तू बाळा.
त्यावर आता आर्था म्हणते की हो सोरा आंटी मी नक्की करेल. त्यावरती सोरा आता खुश होत म्हणते की गुड गर्ल. आणि हे बघ अजून एक गोष्ट, इथून पुढे त्या ताराचं बोलणं ऐकून घेण्याची काही गरज नाही. ती जर काही बोलली तर तिला तोडीस तोड उत्तर द्यायचं, तिचं ऐकून घ्यायचं नाही. आर्थाला हे सर्व काही आठवल्यानंतर मात्र आता आर्था एकदम अशी कडक होते आणि आता ताराला ढकलून देते बेडवर, तिचा हात झिडकारते आणि हे बघ आतापर्यंत मी तुझं सगळं काही ऐकत आले, तुझं सहन करत आले, पण आता यापुढे नाही. या अगोदर मात्र मी तुला दीदी दीदी करायचे, आता जर तू आरोहीच्या नादी लागली तर लक्षात ठेव मी तुला नाही सोडणार. किंवा आता तारा म्हणते की काय ग, काय तुझं काय सुरू आहे, तू माझ्यासमोर चुरचुर बोलतेस. आता लगेच रागाने उठते, तेव्हा आता तारा तिला पुन्हा ढकलून देते आणि खाली बसायचं असं अगदी धमकावून म्हणते. ताराचे आणखीनच होश उठतात. ताराला काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय सुरू आहे, कारण आता ही इतकी स्ट्रॉंग कधीपासून झाली, इतकी आपल्याला उत्तर द्यायला सुरुवातीने केली. आजपर्यंत आपल्यासमोर एक शब्द बोलत नव्हती आणि आज मात्र इतकं सर्व काही. अर्थात आता तिला म्हणते की हे बघ मी काही विसरलेले नाही. आरोही मात्र रमा काकू आणि अक्षय काका यांची मुलगी आहे आणि त्या दोघांनी मात्र मला खरंच खूप चांगलं सांभाळलेलं आहे आणि मी सुद्धा आता अगदी त्यांना चांगलंच सांभाळणार आहे. आणि आरोहीला सुद्धा लक्षात ठेव, मोठे लोक मोठ्या लोकांचं बघून घेतील आणि लहान मुलांचं आहे ते बघून घेतील. आणि हे बघ आतापासून तू जर आरोहीच्या नादी लागली तर मात्र लक्षात ठेवायचं मी काय करेल. आता हे सर्व तुला कळलेच असेल ना, हो की नाही दीदी. आणि जोरात तिच्या गालगुस्सा ओढते आणि अगदी तिला धमकावत बाहेर निघून जाते. ताराचे तर आता होश उडतात. ताराला तर खूपच राग येतो. आता मात्र तारा ही स्वतःला म्हणते की मी कशाला आता त्या आरोहीला काय करू, जे काही करायचं आहे तर ती स्वतः करेल. एकदा की त्या रमाला आता समजलं की त्या सोराचं लफडं आहे आणि रमा मात्र आता स्वतः त्या सोराला घराच्या बाहेर काढेल, मग बघते की मी काय करायचं ते. त्यानंतर मात्र आता सोरा आणि रमा मात्र तिथे टेबलवर खुर्चीवर बसतात आणि आता दोघींचा जो काही आदलाबदली झालेला तो फोन आहे तर तो फोन आता एकमेकींचा देतात. सोरा मात्र आता शांत असते आणि तिला फक्त आता आदित्यचं टेन्शन असतं की तो काय करत असेल, आता काही झाले तरी मला त्याला फोन करावा लागेल. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघ सोरा मला माहिती आहे की या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाही म्हणून, तरी सुद्धा मला असं वाटतं की तू आधीबद्दल अक्षयला सर्व काही खरं सांगायला हवं. आणि अक्षयला जर माहिती असेल की हा मुलगा तुझ्या मागे लागलेला आहे तर त्यांनी त्यांच्या प्रकारे हे सर्व हँडल केलं असतं, तुला इतका त्रास होऊन दिलेला नसता, त्यामुळे तू हे सर्व अक्षयला सांगायला हवं होतं. तेव्हा आता सोरा म्हणते की हो मी त्याला नक्कीच सांगते. आता रमा म्हणते की हे बघ तू टेन्शन घेऊ नको, तो मुलगा तुला परत कॉल नाही करणार. आता सोराला एकतर खूप टेन्शन असतं कारण ती रमापासून सगळं काही लपवत असते आणि आता सगळा प्रॉब्लेम झालेला आहे असं आता ठरवते. ती रमाला खरं सुद्धा सांगू शकत नाही म्हणून स्वतःला आता ती खूप गिल्टी फील मानत असते आणि अगदी शांत करते. त्यावरती रमा विचारते की काय झालं, काही बोललीस का तू. त्यावर आता लगेच सोरा म्हणते की थँक्यू, खरंच थँक्यू, तू वेळेवर आली. त्यावरती आता रमा म्हणते की ठीक आहे मी निघते, फक्त काळजी घे आणि हे सर्व काही अक्षयला सांगतो एकदा. तेव्हा सोरा मान डोलून हो असं म्हणते आणि आता रमा तिला बाय करून तेथून निघते. आता मात्र सोराला इतका म्हणजे आता स्वतःचा राग येत असतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येते. आता जे काही घडलेलं आहे त्यामुळे तिला एकतर खूप टेन्शन येतं. आता ती म्हणते की काका तुम्हीच मला यातून वाचवा. रमाला वाटतं की ती माझं आणि अक्षयचं नातं टिकून ठेवत आहे आणि या सगळ्यामध्ये माझ्या पर्सनल लाईफची तर वाट लागलेली आहे, नक्की आता मी काय करू. म्हणून आता सोरा येते आणि सोरा शशिकांतच्या मागेच लागते. सो आता शशिकांत पुढे असतो आणि सोरा त्याच्या मागे धावत असते. आणि आता काका हे सगळं काही झालेलं आहे ना, हा घोळ तो तुम्ही निस्तरायचा, हे जे काही झालं ते. अक्षय डोक्याला हात लावून बसतो. शशिकांत म्हणतो की काय माझ्यामुळे. आता लगेच सोरा म्हणते की हो तुमच्यामुळे. शशिकांत म्हणतो की अगं तुमचेच फोन आहे ते आदलाबदली झाले आणि जर तुमचे फोन असे चेंज झाले नसते तर आता ही चुकून झाली नसती, तर आम्हाला संशय आलाच नसता. त्यावर मात्र आता सोरा म्हणते की मला काय माहिती की माझं पर्सनल आयुष्य असं सगळ्यांच्या समोर येईल म्हणून. त्यावर आता शशिकांत म्हणतो की तेच तर तुझं चुकत आहे, तू कारण बघतच नाही. त्यावर आता अक्षय म्हणतो की बाबा ती ऑलरेडी टेन्शन मध्ये आहे, तुम्ही तिला आणखीन चिडू नका हो. त्यावर आता सोरा म्हणते की खरंच काका, खरंच माझं डोकं ऑलरेडी चालत नाही, मला प्लीज त्रास देऊ नका. एकतर मला हेच कळत नाही की बिचारा माझा आधी माझ्याबद्दल काय विचार करत असेल, तो काय रिएक्ट होत असेल. त्यावर मात्र आता शशिकांत हसतो. शशिकांत म्हणतो की यावरून मात्र आता एक गोष्ट क्लिअर झाली की रमा मात्र एका अनोळखी मुलीसाठी किती फाईट करते. एका अनोळखी मुलीसाठी ती इतकं सर्व काही करत असेल की स्वतःच्या नवऱ्यासाठी ती किती काही करत असेल. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा बाबा, कुणाबद्दल हा विचार सुरू आहे, रमाबद्दल नाही तर हिच्याबद्दल, सोराबद्दल
त्याबद्दल हे सर्व सुरू आहे। त्यावरती अक्षय मात्र स्वराला सॉरी बोलतो, म्हणजे हे बघ तुझं प्रेम आहे ते डोळ्यासमोर असं तुटताना दिसत आहे आणि तरी सुद्धा तू रमासमोर मात्र हे सर्व कबूल करायला तयार नाही। तुझं अगदी स्वतःचं आयुष्याचं अगदी खेळ लागलेला आहे, पण तरी सुद्धा तू शांत आहे माझ्यासाठी आणि रमासाठी। खरंच मी तुझं किती आभार मानू तेच मला नाही कळत। खरंच सोरा, आज मी तुझ्या समोर हात जोडतो की खरंच तुझे खूप आमच्यावर उपकार आहेत। आता शशिकांत सुद्धा म्हणतो की हो सॅल्यूट तुला माझा। त्यावरती सोरा म्हणते की अरे अक्षय तू का सॉरी बोलतोस? अरे खरं तर यात चूक माझीच होती आणि खरं सांगू का आधी माझ्याशिवाय नाही राहू शकत आणि मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तो कुठेही नाही जाणार, तो परत येईल म्हणून। पण एक आता तो आल्यानंतर मात्र शांतपणे त्याला समोर बसून सर्व काही खरं सांगावं लागणार आहे। त्यावरती आता अक्षय म्हणतो की ओके डन, आता तुमच्या दोघांची भेट घडून देण्याची जबाबदारी आहे ती माझी असेल। तुम्हाला दोघांना मात्र उद्या नक्की भेटवेल। त्यावरती शशिकांत म्हणतो की हे पण उद्या काय? अरे उद्या तर प्री वेडिंग फोटोशूट आहे। त्यावर आता अक्षय म्हणतो की ते सर्व काही आहे ते नंतर असेल, पण त्या अगोदर हे दोघं एकमेकांना भेटणं खूप गरजेचं आहे, त्यांची भेट महत्वाची आहे। आणि आता अक्षय मात्र सोराकडून आधीचा नंबर घेतो। त्यावरती आता लगेच सोरा विचारते की तुला नक्की हे सर्व जमेल ना? तेव्हा आता अक्षय म्हणतो की जमेल म्हणजे हे बघ माझ्या बायकोमुळे हा सर्व घोळ झालेला आहे, मग तो घोळ मी निस्तरला पाहिजे की नाही सांग बरं तुम्हाला, आणि दे इकडे तो नंबर दे। आता तो आदित्यचा नंबर घेतो। त्यावरती शशिकांत म्हणतो की बापरे, आणि आता सोराला म्हणतो की हे बघ तुझा आधी असेल परंतु हा मात्र आमचा आधी पुरुष आहे। आणि सोरा लगेच आपल्या मोबाईल मधील आता जो नंबर आहे तर तो अक्षयला देते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय मात्र आपल्या किचनवर कामाला गेलेला असतो। आता शशिकांत मात्र त्याला फोन करतो आणि त्याला विचारतो की अरे तू रमाशी बोलला का तुमच्या फोटो जे काही वेडिंग शूट बद्दल आहे? त्यावरती अक्षय म्हणतो की नाही हो बाबा, हे बघा मी तुम्हाला काय म्हंटलो की अगोदर मात्र त्या सोराच्या आदित्यला भेटायचं आहे आणि मग हे सर्व अगदी आपल्याला करायचं आहे। त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हे बघ मी तुला जे काही सांगत आहे ते नीट अगोदर ऐकून घे, आणि आता मात्र रमाने स्वतः हे सर्व विचारलं पाहिजे की नक्की हा माणूस कोण आहे आणि तो कशासाठी आलेला आहे, आणि तिला मात्र आता हे सर्व कळेल की अगोदरचा जो काही तो फोटो प्री वेडिंग शूट करणारा आहे ना तर तो आहे म्हणून। एकदा कळाले की तुमच्या दोघांचं प्री वेडिंग हे फोटोशूट होत आहे। आता मात्र तिची खूप चिडचिड होईल, इतका तिला राग येईल काय सांगायचं। त्यावरती आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की तुमच्या डोक्यामध्ये हे सर्व कुठून येते हो? कारण ह्या सर्व कल्पना आहेत त्या तुम्हाला सुचतात तर कशा, आणि खरंच तुम्ही खूप धन्य आहात। त्यावरती आता शशिकांत हसतो आणि म्हणतो की अरे हे सगळं तुझ्यासाठी सुरू आहे, तुझ्यासाठी, आणि हे बघ एकदा सर्व काही व्यवस्थित झाले तर तेव्हा तुला बाबाची किंमत कळेल। आणि आता अक्षय फोन ठेवतो, मला खूप काम आहेत असे बोलून, आणि तेवढ्यात तेथे आता सोराचा बॉयफ्रेंड आदित्य अक्षयला भेटायला येतो आणि अक्षयलाच म्हणतो की एक्सक्यूज मी अक्षय देवदार तुम्हीच आहात का? तर अक्षय म्हणतो की हो मीच आहे। तेव्हा मात्र आता अक्षय त्याला विचारतो की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो म्हणतो की मला ससे सरांनी पाठवलेला आहे, तुमचा जो काही आता तो प्री वेडिंग फोटोशूट आहे ना त्याबद्दल बोलायचं होतं। आता अक्षय म्हणतो की हो हो या नक्की नक्की, आणि त्याच्या गळ्यातील तो छोटासा कॅमेरा वगैरे आहे तो बघून म्हणतो की अक्षय हो हो हो, म्हणजे बघा तुमच्या गळ्यामध्ये छोटासा कॅमेरा तर आहेच। आणि आता मात्र अक्षय त्यांना बसायला सांगतो। आता मात्र तो राजेश खुर्ची वगैरे आणून देतो। तर अक्षय विचारतो की तुम्ही काय घेणार, चहा कॉफी वगैरे? त्यावरती आता आदित्य म्हणतो की काही नाही थँक्यू सो मच विचारल्याबद्दल। त्यावर मात्र अक्षय आता त्याला सांगायला सुरुवात करतो की तुम्हाला मी खरं सांगतो, कारण हे जे काही मी फोटोशूट वगैरे करतोय ना ते सगळं खोटं वगैरे आहे, नाटक। आता मात्र तो ऐकून घेत नाही, तो लगेच म्हणतो की थँक्यू तुम्ही मला आता ही संधी दिल्याबद्दल, आणि जर आज मला हे काम मिळालं नसतं तर खरंच मी डिप्रेशन मध्ये गेलो असतो। त्यावर मात्र आता अक्षय म्हणतो की अरे बापरे डिप्रेशन, अरे इतकं काय झालं बरं? तेव्हा आता तो सांगायला सुरुवात करतो, काल रात्री माझं ब्रेकअप झालं आणि ते पण आता इतकं विचित्र वळणावर, आणि हे पण माझा मात्र प्रेमावरती विश्वास नाही राहिलेला। आणि आता मात्र तो विचारतो की तुमची होणारी बायको कशी आहे, कशी दिसते? आय मीन म्हणजे तुम्ही तिच्यावर इतकं प्रेम करत असाल, तिचं तुमच्यावर प्रेम आहे का? ती सुद्धा माझ्या गर्लफ्रेंड सारखी फसवते? तेव्हा आता अक्षय थोडासा गडबडतो आणि म्हणतो की आमचं व्यवस्थित आहे। तेव्हा मात्र आता आदित्य त्याला विचारतो की सर जरा कॉन्फिडन्सपणे सांगा, कारण आजच्या युगामध्ये आता कोणीही कुणाला इतकं साध्या पद्धतीने फसवू शकतात। त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ आपण संध्याकाळी बोलूयात, मी तोपर्यंत काम करतोय आणि तोपर्यंत तुम्ही सुद्धा तुमची तयारी करा। तेव्हा आता आदित्य म्हणतो की ओके सॉरी, आणि आदित्य मात्र आता त्याचं कार्ड आहे तर ते अक्षयला देतो आणि संध्याकाळी नक्की भेटूयात असे बोलून आता बाहेर जातो। तर अक्षय मात्र ते कार्ड बघतो आणि तेवढ्यात आता सोराने त्याला तो जो नंबर दिलेला आहे तो नंबर आता लगेच मोबाईल मध्ये चेक करतो, आणि आता मात्र आदित्य आहे तर तो सोराचा बॉयफ्रेंड आहे हे आता अक्षयच्या लक्षात
लक्षात येते आणि हा तर तोच आदित्य आहे असे आता अक्षयला समजते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र अक्षय आदित्यला सांगत असतो की हे बघ, तुझी जी गर्लफ्रेंड आहे तर ती निशा म्हणजे सोरा आणि रमा मात्र आरोहीशीच होता. समोर बोलत असताना मात्र ती आता अक्षयचं हे सर्व काही बोलणं ऐकत आहे. त्यावरती मात्र आता तो पुन्हा सांगायला सुरुवात करतो की तू जिच्यावर अगदी प्रेम करत होता ती सोरा म्हणजे निशा, तिच्याबरोबरच माझं लग्न होणार आहे. तर त्यावर आता हे ऐकून मात्र आता आदित्य म्हणतो की हॉट, काय बोलतात. आता लगेच रमा म्हणते की हा तर आदित्य आहे आणि रमा घाईने आता लगेच अक्षयकडे येते आणि रमा विचारते की तो कोण होता. तर अक्षय म्हणतो की फोटोग्राफर, आमचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहे. आणि अक्षय म्हणतो की यस, उशीर व्हायला नको. तेव्हा मात्र आता अक्षय अगदी शिट्ट्या वाजवतच जात असतो, मुद्दाम रमाच्या अगदी नाकावर टिचून. आता रमा म्हणते की माझ्या प्री वेडिंगच्या फोटोशूटमध्ये अक्षय आले होते, आता मी सुद्धा जाणार आणि मी तर जाऊ शकते त्यांच्या प्री वेडिंगच्या फोटोशूटमध्ये. आता मात्र ती जायला निघते. आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. काय